Okay, so good morning everyone once again. Lee Chatelier principle we are going to discuss. This is lecture number 8. Okay. So Lee Chatelier principleचं स्टेटमेंट मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, आठवतंय का बघा, की इट स्टेट्स दॅट इफ वी अप्लाय स्ट्रेस or any reaction at the time of equilibrium, the reaction will adjust itself in such a way that the applied stress should be relieved. येतं लक्षात? वाक्याचा अर्थ कळत असेल बघा. At equilibrium, if we apply stress on reaction, reaction will adjust itself in such a way that the applied stress should be relieved. याचा अर्थ काय आहे की जर एखादी रिॲक्शन इक्विलिब्रियमला असताना, इक्विलिब्रियमचा अर्थ आता सर्वांना कळतो राईट, तर आपण जर काही स्ट्रेस अप्लाय केला, स्ट्रेस अप्लाय करायचं म्हणजे काय करायचं, रिॲक्शन मध्ये स्ट्रेस कसा अप्लाय केला जातो, बाय चेंजिंग, इथं लिहिते बघा, by changing pressure, concentration of reactant or product. ठीक आहे, प्रेशर चेंज करायचं, कॉन्सन्ट्रेशन चेंज करायचं, टेम्परेचर चेंज करायचं, ठीक आहे, और वी कॅन ऍड inert material into the reaction at the time of equilibrium. नीट आहे का गाईज? यापैकी कुठलाही एक चेंज जर आपण केला इक्विलिब्रियमला असताना रिॲक्शन मध्ये, तर रिॲक्शनचा जो इक्विलिब्रियम पॉइंट असतो तो शिफ्ट होतो, इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो आणि मग तो पुन्हा अचीव्ह करण्यासाठी रिॲक्शन त्या डिरेक्शन मध्ये जात असते, रिॲक्शन अशा डिरेक्शन मध्ये जाते की तो जो स्ट्रेस आपण अप्लाय केलेला आहे तो मिनिमाइज झाला पाहिजे, तो रिलीव्ह झाला पाहिजे आणि रिॲक्शन मध्ये पुन्हा इक्विलिब्रियम काय झाला पाहिजे, एस्टॅब्लिश झाला पाहिजे. येतंय लक्षात मी काय म्हणते, म्हणजे एनी हाऊ रिॲक्शन ट्राय टू रिगेन इट्स इक्विलिब्रियम स्टेट और इक्विलिब्रियम पोझिशन. अंडरस्टूड? सो ली चॅटलियर्स प्रिन्सिपल काय सांगतं आपल्याला की आपण इक्विलिब्रियम टाइमला रिॲक्शन मध्ये काहीतरी चेंज करायचा आणि तो अशा पद्धतीनं करायचा की जेणेकरून रिॲक्शन आपल्याला हव्या त्या डिरेक्शन मध्ये काय झाली पाहिजे, प्रोसीड झाली पाहिजे. याचा अर्थ थोडक्यात आपण रिॲक्शनला फसवतो. अंडरस्टूड? काय म्हणतीये, लक्षात येतंय सर्वांच्या गाईज? आपण काय करतोय, रिॲक्शन मध्ये स्ट्रेस अप्लाय करतो आणि त्याला आपल्या हव्या त्या डिरेक्शन मध्ये काय करतो, प्रोसीड करण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ आपण रिॲक्शनला थोडक्यात काय करतोय, चीट करतोय. येतं लक्षात? आणि मग आपण त्या रिॲक्शनला स्वतः हवं त्या डिरेक्शन मध्ये प्रोसीड होण्यासाठी काय करत असतो, फोर्स करत असतो. येतं लक्षात? मग रिॲक्शनला चीट करायचं म्हणजे काय करायचं, तर त्याची जी स्मूथली चाललेली प्रोसेस आहे, इक्विलिब्रियमला फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्मूथ चाललेलं आहे, बरोबर आहे, तर अशा वेळेला त्याच्यामध्ये काहीतरी चेंज करायचा की जेणेकरून रिॲक्शनला असं वाटलं पाहिजे की बाबा आपल्यामध्ये काहीतरी चेंज झाला, आपला इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालाय. टू अचीव्ह दॅट इक्विलिब्रियम वी आर गोइंग टू गो इन सच अ वे दॅट की आपला जो इक्विलिब्रियम आहे तो परत काय झाला पाहिजे, एस्टॅब्लिश झाला पाहिजे. असं रिॲक्शन स्वतः थिंक करते आणि त्या डिरेक्शन मध्ये काय करते, प्रोसीड करते. हे फक्त सांगण्याची गोष्ट, ऑब्व्हियसली रिॲक्शन कांट थिंक, राईट, बट याचा अर्थ तुम्हाला कळत असेल की आपण चेंजेस करू शकतो आणि आपल्या हवं त्या डिरेक्शन मध्ये रिॲक्शनला नेऊ शकतो. नाव वी आर वन बाय वन गोइंग टू डिस्कस हाऊ टू मेक दिस चेंजेस अँड व्हॉट रिझल्ट वी आर गोइंग टू गेट. ठीक आहे, मला जर फॉरवर्डच रिॲक्शन व्हायला हवी असेल तर मी रिॲक्शन मध्ये कशा पद्धतीने चेंजेस करू शकते की जेणेकरून काय झाली पाहिजे, रिव्हर्स रिॲक्शनच्या ऐवजी फॉरवर्ड रिॲक्शन जास्त प्रमाणात घडली पाहिजे. ठीक आहे, येतं लक्षात मी काय म्हणते, प्रॉडक्ट फॉर्मेशन गरजेचं असतं इंडस्ट्रियल लेवलला. असं आता समजा अमोनियाची
फॉर्मेशनची रिॲक्शनच आपण कन्सिडर करू. ठीक आहे, नायट्रोजन आणि हायड्रोजन पासून अमोनिया फॉर्मेशन. याच्यामध्ये जर मतलब अमोनियाचं नायट्रोजन आणि नायट्रोजन पुन्हा अमोनिया हेच जर होत राहिलं तर मग प्रॉडक्ट फॉर्म कसा होणार? बरोबर आहे, आपल्याला मॅक्सिमम अमाऊंट ऑफ अमोनिया हवाय. तर आपली हीच जर प्रोसेस इक्विलिब्रियमला जर राहिली, इक्विलिब्रियमच्या पुढे जातच नसेल तर आपल्याला हवा तो प्रॉडक्ट मिळणार कसा? तर त्यासाठी हे प्रिन्सिपल काम करतं. ठीक आहे, म्हणजे समहाऊ वी आर गोइंग टू चीट द रिॲक्शन. आपण रिॲक्शनला फसवतोय. आपण त्याला असं भासवतो की मी तुझ्यामध्ये काहीतरी चेंज केलेला आहे आणि यू शुड गो नाव इन दॅट डिरेक्शन सो दॅट की जो काही मी स्ट्रेस अप्लाय केलाय तो तुझा काय झाला पाहिजे, रिलीव्ह झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण त्या रिॲक्शनला काय करत असतो, त्या पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतो अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल. आय होप यू आर गेटिंग. इज इट क्लिअर अप टू दिस? आता आपण बघणार आहोत वन बाय वन. हे क्लिअर आहे सर्वांना गाईज? क्लिअर आहे? बोला पटकन. हे क्लिअर आहे? आवाज येतोय व्यवस्थित? व्हेरी गुड एव्हरीवन. ओके, सो लेट अस स्टार्ट वन बाय वन. फर्स्ट, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, आपण दोन गोष्टींचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करू शकतो रिॲक्शन मध्ये. प्रॉडक्टचंही कॉन्सन्ट्रेशन चेंज करू शकतो, रिॲक्टंटचंही कॉन्सन्ट्रेशन चेंज करू शकतो. कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय असतो? अमाऊंट. बरोबर आहे ना? कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ काय असतो? ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम व्हॉट एव्हर द अमाऊंट ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट इज देअर त्याच्यामध्ये थोडासा चेंज करायचा. मग चेंज करायचं म्हणजे काय करायचं? वी कॅन इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन बाय ऍडिंग दॅट स्पेसिफिक प्रॉडक्ट or we can decrease the concentration by removing that product or reactant. Understood? Concentration change कसं करू शकतो आपण? एकतर प्रॉडक्ट किंवा रिॲक्टंट ऍड करून किंवा प्रॉडक्ट किंवा रिॲक्टंट रिमूव्ह करून. येतं लक्षात? आता चेंज इन कॉन्सन्ट्रेशन मध्ये एक एक्झाम्पल पहिल्यांदा आपण घेऊयात आणि मग कसं वर्क होतं ते बघूयात आपण. ठीक आहे, तर आपलं नेहमीचं एक्झाम्पल थोडंसं समजायला सोपं पडतं म्हणून. ठीक आहे, ही आपली रिॲक्शन आहे, सगळ्यांना आठवत असेल. या रिॲक्शन मध्ये या बाजूचे जे आहेत ते रिॲक्टंट आहेत, या बाजूला प्रॉडक्ट आहेत आणि याच्यामध्ये समजा ऍट इक्विलिब्रियम. नीट ऐका गाईज, जर मी इक्विलिब्रियमला रिॲक्टंटच्या, पहिली गोष्ट आपण डिस्कस करूया, रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज केल्यानंतर रिॲक्शन कोणत्या डिरेक्शन मध्ये जाणार. नीट ऐका, मी अमोनियाच्या फॉर्मेशनची रिॲक्शन लावली. आफ्टर सम टाइम वी ऑब्झर्व दॅट की इक्विलिब्रियम आलेला आहे, हे याच्यामध्ये आणि अमोनिया बॅक कन्वर्ट व्हायला स्टार्ट झालेला आहे ऍट द टाइम ऑफ इक्विलिब्रियम. आणि अशा वेळेला मी काय केलं? नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. म्हणजे मी दोघांपैकी कुठल्या तरी एखाद्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं? बाय ऍडिंग दॅट. येतं लक्षात? कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवू शकतो आपण? इतर दुसरं काही करू शकत नाही. आपण काय करायचं? नायट्रोजन जर एक्सटर्नली मी साठवून ठेवलेला आहे एखाद्या सिलेंडर मध्ये, तो त्या रिॲक्शन चेंबर मध्ये काय करायचा? पास करायचा. म्हणजे नायट्रोजनचे मॉलिक्युल्स तिथं वाढले, त्यांचं अमाऊंट वाढलं. येतं लक्षात? तर नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन मी वाढवलं. तर इक्विलिब्रियमला नायट्रोजनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय झालं? चेंज झालं. अंडरस्टूड मी काय म्हणतेय? नायट्रोजनचं इक्विलिब्रियमला जे एक फिक्स कॉन्सन्ट्रेशन होतं ते चेंज झालं. म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये काय झाला? आपण म्हणू शकतो चेंज झाला किंवा डिस्टर्ब झाला इक्विलिब्रियम, असं आपण म्हणू शकतो. येतं लक्षात? तर मग हा इक्विलिब्रियम जो आता डिस्टर्ब झालेला आहे ड्यू टू द ऍडिशन ऑफ नायट्रोजन, तो कमी झाला पाहिजे. मी नायट्रोजनचं प्रमाण वाढवलंय, याचा अर्थ मी तो स्ट्रेस अप्लाय केला. याचा अर्थ काय? नायट्रोजनचं प्रमाण काय झालं पाहिजे? समहाऊ कमी झालं पाहिजे. असा रिॲक्शन काय करते? विचार करते. आणि नायट्रोजनचं प्रमाण कमी करण्यासाठी नायट्रोजन आणि हायड्रोजन मिक्स होऊन मतलब रिॲक्ट होऊन अमोनिया बनवायला स्टार्ट करतात. येतं लक्षात? आणि एक नवीन इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होऊपर्यंत आणि हे नायट्रोजनचं प्रमाण कमी होऊपर्यंत काय होत राहते? रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाते. येतं लक्षात मी काय म्हणतेय? म्हणजे रिॲक्टंट एकतर तुम्ही नायट्रोजन चेंज करू शकता, हायड्रोजन चेंज करू शकता किंवा दोघांचंही थोडं थोडं अमाऊंट वाढवायचं. ठीक आहे, बघा ऍट इक्विलिब्रियम
जर आपण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इन्क्रीज केलं, कोणत्याही एकाचं दोघांचंही करू शकता, कोणत्याही एकाचं किंवा दोघांचंही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर ते वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी रिॲक्शन कोणत्या डिरेक्शन मध्ये जात असते? फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये जाते. येत्या लक्षात? फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये प्रोसीड करते. कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं की रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार आणि इक्विलिब्रियम पुन्हा एस्टॅब्लिश होणार. आणि जर समजा आपण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं, ह्याच्यापैकी कुणीतरी काय करायचं, कोणाला तरी एकाला आपण थोडंसं रिमूव्ह करायचं. रिॲक्शन मिक्सचर मध्ये पण रिमूव्ह, आता ते कसं केलं जातं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्याची ही वेळ नाहीये बाळांनो. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट दॅट वी कॅन डू, बट ऍक्च्युली कसं केलं जातं हे मी तुम्हाला आता जर एवढं सगळं सांगत बसले तर इट विल टेक अ लॉट ऑफ टाइम. तर बाळांनो नायट्रोजन, हे बघा प्रत्येक गॅसचं स्वतःचं एक लिक्विफिकेशन टेम्परेचर असतं, सगळ्यांना माहितीये. तर मी काय करणार, ह्या पर्टिक्युलर गॅसचं जे काही टेम्परेचर असेल लिक्विफिकेशन, त्याला मी लिक्विफाय करणार आणि त्याला हळूच काय करणार, बाहेर काढणार रिॲक्शन मिक्सचर मध्ये. अशाही पद्धतीने आपण करू शकतो, वेगवेगळ्या टेक्निक्स असतात. तर मी अशा पद्धतीने समजा नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन काय केलं, कमी केलं. ठीक आहे, तर कमी केलं याचा अर्थ मी काय केलं, इक्विलिब्रियम टाइमच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये मी काय केला, चेंज केला, म्हणजे रिॲक्शनवर स्ट्रेस आला. येतं लक्षात? मग याचं कॉन्सन्ट्रेशन जे कमी झालेलं आहे ते पुन्हा रिप्लेनिश करण्यासाठी अमोनिया जो आहे तो बॅक कन्वर्ट व्हायला स्टार्ट होतो आणि नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये पुन्हा काय व्हायला स्टार्ट होतो, कन्वर्ट व्हायला स्टार्ट होतो. आणि तोपर्यंत कन्वर्ट होत राहतो जोपर्यंत न्यू इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होत नाही, तोपर्यंत हे कन्व्हर्जन काय राहतं, चालू राहतं. येतं लक्षात मी काय म्हणते, म्हणजे उलट इफेक्ट होणार. जर आपण कॉन्सन्ट्रेशन कमी केलं तर रिॲक्शन बॅकवर्ड मध्ये जाणार. कॉन्सन्ट्रेशन जर कोणाचं तरी वाढवलं आपण तर त्याला कमी करण्यासाठी रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार. हे लक्षात ठेवायचं आहे. रिॲक्शन विल गो इन बॅकवर्ड डिरेक्शन. हे लक्षात येतंय सर्वांच्या? क्लिअर आहे? हे क्लिअर आहे सर्वांना? इक्विलिब्रियमला आपण रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज केला की रिॲक्शन कोणत्या डिरेक्शन मध्ये जाते हे माहिती असणं खूप गरजेचं आहे गाईज. हे क्लिअर आहे सर्वांना? पटकन बोला. रिॲक्टंट मध्ये, ओके, व्हेरी गुड एव्हरीवन. रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये, व्हेरी गुड एव्हरीवन. रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये इन्क्रीज केला की रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार, इक्विलिब्रियम पुन्हा एस्टॅब्लिश होणार. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं की रिॲक्शन बॅकवर्ड मध्ये येणार, पुन्हा कॉन्सन्ट्रेशन मेंटेन होणार, न्यू इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होणार. लाईक दिस. आता प्रॉडक्ट मध्ये पण आपण चेंज करू शकतो. प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन पण आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. चेंज करायचं म्हणजे काय करायचं, वाढवायचं किंवा कमी करायचं. ठीक आहे, तर बघा, आय थिंक आय शुड राईट ओव्हर हिअर. हे सगळं कोणत्या प्रिन्सिपलवर चाललंय, ली-चॅटलियर्स प्रिन्सिपल. येतं लक्षात? स्ट्रेस अप्लाय करायला लागलो आपण वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्शनवर, आणि रिॲक्शन त्या प्रकारे काय होतीये, स्वतःला ऍडजस्ट करतीये. ठीक आहे, सो ऍट इक्विलिब्रियम सेम रिॲक्शन मध्ये, नीट ऐका हा काही, सेम रिॲक्शन मध्ये मी ऍट इक्विलिब्रियम प्रॉडक्ट जो आहे अमोनिया त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय केलं, कमी केलं. मला जरा सांगा, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी केलं तर हा मी स्ट्रेस अप्लाय केला, मी काय केलं, हे अमोनियाला लिक्विफाय केलं आणि काढून घेतलं बाहेर रिॲक्शन चेंबर मधनं. मग इक्विलिब्रियम टाइमला त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते डिस्टर्ब झालं, म्हणजे इक्विलिब्रियम शिफ्ट झाला. येतं लक्षात? ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, मग ते बनवण्यासाठी रिॲक्शन कुठल्या डिरेक्शन मध्ये जाणार, फॉरवर्ड मध्ये जाणार. आर यू गेटिंग दिस? रिॲक्शन विल गो इन फॉरवर्ड डिरेक्शन. कॉन्सन्ट्रेशन प्रॉडक्टचं कमी केलं की, आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं म्हणजे आपण काय करायचं, अमोनिया ऍड करायचा. अमोनिया ऍड करायचा. अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की तो यांच्यापेक्षा जास्त झाला इक्विलिब्रियम टाइमच्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा, इक्विलिब्रियम पुन्हा डिस्टर्ब झाला. मग रिॲक्शन कुठल्या डिरेक्शन मध्ये येणार, रिव्हर्स मध्ये येणार, बॅकवर्ड मध्ये येणार. येते लक्षात? बरोबर रिॲक्टंटच्या बाबतीत जे घडतंय, रिॲक्टंटच्या बाबतीत जे घडतंय त्याच्यापेक्षा बरोबर उलट आहे हे क्लिअर आहे? समरी आहे ही? क्लिअर आहे सर्वांना? इज इट क्लिअर? रिॲक्शन कोणत्या डिरेक्शन मध्ये जाणार हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. बाळांनो, अशाच पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या सीईटी एक्झाम, जेईई एक्झाम मध्ये बघायला मिळू शकतात. विच आर कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन. अंडरस्टूड एव्हरीवन? दीज आर द कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन. की तुम्हाला असं विचारलं जातं की मी असा चेंज केला रिॲक्शन मध्ये, रिॲक्शन कोणत्या डिरेक्शन मध्ये जाणार, फॉरवर्ड होणार फास्ट का बॅकवर्ड फास्ट होणार. अंडरस्टूड? लाईक दिस. आता हा झाला पहिला इफेक्ट.
कॉन्सन्ट्रेशन मधल्या चेंज झाला की नेमकं काय होतं? मी त्याचा परत एकदा सांगते. प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की इक्विलिब्रियम काय झाला? डिस्टर्ब झाला. इक्विलिब्रियमला करतोय बरं का हे आपण, हे लक्षात ठेवायचं. कधीही नाही रिॲक्शन मध्ये इक्विलिब्रियम अचीव्ह झाल्यानंतर आपण जर वाढवलं तर रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार. क्लिअर? हे कमी केलं की रिॲक्शन बॅकवर्ड मध्ये येणार. इकडं जर वाढवलं तर रिॲक्शन बॅकवर्ड मध्ये येणार आणि इकडं कमी केलं की रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार. क्लिअर? हे डोक्यात ठेवायचं. फिक्स. हे मी तिथं समराईज केलेलं आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस द सेकंड चेंज, अबाउट द सेकंड चेंज. ठीक आहे, आपण सेकंड बघूयात. चेंज इन टेम्परेचर. नीट आहे का गाईज? हीच रिॲक्शन घेऊ आपण. काय लिहिलंय दिसतंय सर्वांना? फॉरवर्ड रिॲक्शन जी आहे, फॉरवर्ड रिॲक्शन ती एक्झोथर्मिक आहे आणि बॅकवर्ड रिॲक्शन जी आहे, रिव्हर्स रिॲक्शन, ती एंडोथर्मिक आहे. इथं लिहिते, सर्वांना माहिती असेलच तरीही. एक्झोथर्मिकचा अर्थ काय असतो? एक्झोथर्मिक म्हणजे ती रिॲक्शन होत असताना हीट काय होत असते? सिस्टीम सोडून, रिॲक्शन सोडून बाहेर पडते. हीट बाहेर पडते मतलब हीट इव्हॉल्व्ह होत असते. क्लिअर? आणि एंडोथर्मिक मध्ये काय होतं? एखादी प्रोसेस जर एंडोथर्मिक असेल तर एंडोथर्मिक मध्ये हीट काय केली जाते? ऍब्झॉर्ब केली जाते. म्हणजे अमोनिया हीट ऍब्झॉर्ब करणार आणि बॅक कन्वर्ट होणार असा त्याचा अर्थ. ठीक आहे, तर बाळांनो मला जरा सांगा, आता मी टेम्परेचर मध्ये चेंज केला. रिॲक्शन इक्विलिब्रियमला आहे, कन्सिडर करा. ठीक आहे, रिॲक्शन लावली, थोड्या वेळाने इक्विलिब्रियम अचीव्ह झाला आणि मी इक्विलिब्रियम टाइमला टेम्परेचर चेंज केलं. टेम्परेचर चेंज करायचं म्हणजे काय करायचं? हीट ऍड करायची किंवा हीट रिमूव्ह करायची. हीट रिमूव्ह करायची म्हणजे कूल करायचं. अंडरस्टूड? कळतंय? हीट ऍड करायची किंवा हीट रिमूव्ह करायची. हीट ऍड किंवा रिमूव्ह केली तरच टेम्परेचर चेंज होणार ना. अंडरस्टूड? सो आपण टेम्परेचर मध्ये चेंज करतोय बाय ऍडिंग और रिमूव्हिंग द हीट. व्हॉट विल हॅपन? At equilibrium, first we are going to discuss if we increase the temperature. टेम्परेचर जर मी वाढवलं, इक्विलिब्रियमला स्मूथ रिॲक्शन चालू आहे, एक पर्टिक्युलर टेम्परेचर मेंटेन आहे तिथं. ठीक आहे, कंटिन्युअस जोपर्यंत ते टेम्परेचर राहील तोपर्यंत हे फॉरवर्ड रिव्हर्स होत राहणार, इक्विलिब्रियम मेंटेन राहणार. पण मी जर टेम्परेचर वाढवलं तर काय होणार? टेम्परेचर वाढवतोय म्हणजे आपण काय करतोय? हीट ऍडिशन करतोय, हीटची ऍडिशन करतोय. येतं लक्षात? मग हीट ऍड करणे हा स्ट्रेस आहे. इक्विलिब्रियमला हीट ऍड करणे हा स्ट्रेस आहे. मग हीट ऍड झालेली, एक्स्ट्रा आलेली हीट काय झाली पाहिजे? ऍब्झॉर्ब झाली पाहिजे. बरोबर आहे मी काय म्हणतेय? एक्स्ट्रा ऍड केलेली हीट मला नको रिॲक्शनला. मी इक्विलिब्रियमला व्यवस्थित स्मूथ चालू आहे, मग मला नको असताना तू जर ऍड करतोय तर याचा अर्थ काय? की तुम्ही माझ्यावर स्ट्रेस अप्लाय करताय असं रिॲक्शनला वाटतं. येतं लक्षात मी काय म्हणतेय? आणि हीट जेव्हा आपण ऍड करतो तिला कमी करण्यासाठी रिॲक्शन कोणत्या डिरेक्शन मध्ये जाणार? हीट कमी कशी केली जाते? तर हीट ऍब्झॉर्ब करून कमी करायची. मग अशी रिॲक्शन फेवर होणार ज्याच्यामध्ये हीट ऍब्झॉर्ब होते. येतं लक्षात? म्हणजे या दोन्हीपैकी कुठली रिॲक्शन फेवर होणार? एंडोथर्मिक रिॲक्शन फेवर होणार ज्याच्यामध्ये हीट काय होतीये? ऍब्झॉर्ब होतीये. आय होप यू आर गेटिंग. सो टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर नीट ऐका गाईज, इक्विलिब्रियमला असताना एखाद्या रिॲक्शनचं टेम्परेचर जर आपण वाढवलं तर रिॲक्शन विल प्रोसीड इन एंडोथर्मिक डिरेक्शन म्हणू शकतो आपण. क्लिअर आहे? हे क्लिअर आहे? हे क्लिअर आहे सर्वांना? बोला पटकन. व्हेरी गुड गाईज. टेम्परेचर वाढवलं की कमी करण्यासाठी रिॲक्शन काय करणार? ती ऍब्झॉर्ब करणार आहे आणि ती रिॲक्शन काय होणार? ती रिॲक्शन फास्ट होणार ज्याच्यामध्ये हीट ऍब्झॉर्ब होतीये. तर अमोनिया हीट ऍब्झॉर्ब करून काय करतो? नायट्रोजन हायड्रोजन
बनवण्याचा प्रयत्न करायला स्टार्ट करतो. म्हणजे रिॲक्शन कोणत्या डिरेक्शन मध्ये जाणार, या पर्टिक्युलर बाबतीत बॅकवर्ड मध्ये जाणार. अंडरस्टूड. असंही असू शकतं, नीट ऐका गाईज, असंही असू शकतं की एखाद्या रिॲक्शन मध्ये फॉरवर्ड रिॲक्शन एंडोथर्मिक असू शकते, रिव्हर्स रिॲक्शन एक्झोथर्मिक असू शकते. म्हणून इथं मी फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड असं लिहिलेलं नाहीये. आलं लक्षात? क्लिअर आहे सगळ्यांना? टेम्परेचर इन्क्रीज केलं म्हणजे हीट ऍड केली की ती हीट ऍब्झॉर्ब ज्या डिरेक्शन मध्ये होईल त्या डिरेक्शन मध्ये काय होणार, आपली रिॲक्शन प्रोसीड होणार. मी इथं फॉरवर्ड बॅकवर्ड का नाही लिहिलेलं, कारण वेगवेगळ्या रिॲक्शनच्या बाबतीत फॉरवर्ड इथं एक्झो आहे म्हणून इतर रिॲक्शन्स मध्ये ती एक्झो असेलच असं नाहीये. अंडरस्टूड. म्हणून मी जनरलाइज लिहिण्यासाठी काय लिहिलं, टेम्परेचर वाढवलं की द रिॲक्शन विल प्रोसीड इन द एंडोथर्मिक डिरेक्शन, ज्याच्यामध्ये हीट काय होत असते, दिलेली ऍब्झॉर्ब होत असते. ठीक आहे. आणि जर मी टेम्परेचर कमी केलं, मतलब मी रिॲक्शन मधून हीट काढून घेतली, हीट रिमूव्ह म्हणू शकतो आपण, आणि हीट जर मी रिमूव्ह केली मतलब कूल केलं, तर काय होणार, स्मूथ चाललेली रिॲक्शन टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन आणि ह्याला कूल करायला स्टार्ट केलं तर काय होणार, टेम्परेचर चेंज व्हायला लागले, रिॲक्शनच्या लक्षात येणार, येते लक्षात. आणि मग टेम्परेचर जर कमी व्हायला लागले, ते ओरिजिनल इक्विलिब्रियमच्या टाइमला जेवढं होतं तेवढं मेंटेन करण्यासाठी रिॲक्शन काय करायला स्टार्ट करते, त्या डिरेक्शन मध्ये जायला स्टार्ट करते की ज्या डिरेक्शन मध्ये काय होतोय, हीट इव्हॉल्व्ह होतीये. येतं लक्षात? रिॲक्शन अशा डिरेक्शन मध्ये जाते जिथे हीट इव्हॉल्व्ह होणार किंवा हीट बाहेर पडणार, सिस्टीम मध्ये काय येणार, हीट रिॲक्शन मधून बाहेर येणार, त्या डिरेक्शन मध्ये काय होणार, रिॲक्शन प्रोसीड होणार. म्हणजे या बाबतीत आपण काय म्हणणार, रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जायला स्टार्ट होणार जर आपण टेम्परेचर कमी केलं. ठीक आहे. सो मी इथे लिहिते बघा, समराइज करते. इफ वी डिक्रीज द टेम्परेचर टू मेंटेन द टेम्परेचर अँड टू मेंटेन द इक्विलिब्रियम अगेन, रिॲक्शन विल प्रोसीड इन एक्झोथर्मिक डिरेक्शन. आय होप यू आर गेटिंग. बोला, क्लिअर आहे? हे क्लिअर आहे सर्वांना? येस और नो? इज इट क्लिअर? पटकन बोला. हा, एक सेकंड, इथे एक क्वेश्चन आहे, एकच मिनिट. इफ वी इन्क्रीज हीट देन इट विल ट्राय टू गिव्ह आउट. हा, रिॲक्शन मध्ये श्रवण नीट ऐका, मी पुन्हा एकदा सांगते. जेव्हा आपण हीट इन्क्रीज करतो, ठीक आहे, हीट इन्क्रीज करतो ह्याचा अर्थ आपण काय करतो, हे बघा, हीट इन्क्रीज करतो याचा अर्थ आपण हीट ऍड करतोय. मग नॉर्मल रिॲक्शन मध्ये जर हीट ऍड केली तर हीट गिव्हन आउट नाही होत बाळा. याच्या लक्षात, हीट गिव्हन आउट. तुम्ही मला सांगा, रिॲक्शन, मी लास्ट टाइम पण एक एक्झाम्पल दिलं होतं, आठवते का बघा, की समजा आपण ऍसिड आणि बेसला एका कंटेनर मध्ये जर मिक्स केलं तर तिथं एक्झोथर्मिक रिॲक्शन होते, हीट इव्हॉल्व होते. मग तुम्हाला भांडं गरम लागतं, एक्झोथर्मिक रिॲक्शन झाल्यानंतर भांडं गरम लागतं का गार लागतं? बोला, काय लागणार? गरम लागतं, म्हणजे ती एक्झोथर्मिक आहे. तिथे हीट सिस्टीम सोडून बाहेर येते, म्हणजे ती बाहेर म्हणजे इकडं तिकडं कुठं नाही जाते, कंटेनर मध्ये राहणार ना. अंडरस्टूड? सो एक्झोथर्मिक रिॲक्शन नाही होत, दिलेली हीट ऍब्झॉर्ब केली जाते. अंडरस्टूड? श्रवण क्लिअर आहे? अंडरस्टूड? बोला, कन्फ्यूज नाही व्हायचं. क्लिअर? ओके, येस, व्हेरी गुड एव्हरीवन. सो टेम्परेचर वाढवलं, हीट दिली की ती ऍब्झॉर्ब होणाऱ्या डिरेक्शन मध्ये रिॲक्शन जाणार. क्लिअर? आणि जर आपण हीट काढून घेतली, हीट काढली म्हणजे कूल करायला स्टार्ट केलं की हीट वाढवण्यासाठी रिॲक्शन एक्झोथर्मिक जाणार, हीट इव्हॉल्व्ह व्हायला स्टार्ट होणार. आय होप इट इज क्लिअर. इट कॅन बी डिफरंट, मतलब फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मी का लिहिलं आणि हे कदाचित कळत असेल, वेगवेगळ्या रिॲक्शन मध्ये हा जो पार्ट आहे हा डिफरंट असू शकतो, म्हणून हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हीट इन्क्रीज केली की एंडोथर्मिक रिॲक्शन, हीट डिक्रीज केली मतलब रिमूव्ह केली, टेम्परेचर कमी केलं की एक्झोथर्मिक रिॲक्शन होणार, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी, वाढवण्यासाठी पुन्हा. ठीक आहे. आय होप इट इज क्लिअर. आता आपण थर्ड चेंज बघूया. ठीक आहे. येतं लक्षात सर्वांच्या, ली चॅटलियर प्रिन्सिपल कशा पद्धतीनं वर्क करतं, कळा लागलंय? बोला पटकन. क्लिअर आहे? व्हेरी गुड एव्हरीवन. ओके, येस. सो लेट अस डिस्कस द नेक्स्ट चेंज. आपण काय करू शकतो बाळांनो, तुम्हाला एखादी रिॲक्शन दिली जाते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कसं तुम्ही प्रॉडक्टचं यील्ड वाढवू शकता
असं विचारलं जातं आणि बरेच ऑप्शन्स असतात, तर त्याच्यामधून तुम्हाला चूज करायचा असतो. तर रिॲक्शनला व्यवस्थित स्टडी करायचा आणि मग तो ऑप्शन चूज करावा लागतो. येत्या लक्षात? त्यासाठी आधी कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं असतं, म्हणून मी हे सांगतेय. ठीक आहे. एनिवेज, आता आपण चेंज करूया, चेंज इन प्रेशर. प्रेशर चेंज केलं तर काय होणार? ठीक आहे. नीट आहे का गाईज? प्रेशर चेंज करायचं म्हणजे काय करायचं? प्रेशर वाढवायचं किंवा प्रेशर कमी करायचं, बरोबर आहे? प्रेशर मध्ये चेंज करायचं म्हणजे काय करायचं? प्रेशर एकतर इन्क्रीज करायचं किंवा प्रेशर डिक्रीज करायचं. तर बाळांनो, मला जरा सांगा की समजा एक कंटेनर आहे, ठीक आहे. कंटेनर मध्ये सगळे आहेत आपले, इक्विलिब्रियमला आहे रिॲक्शन, त्याच्यामध्ये N2 पण आहे, H2 पण आहे, ठीक आहे, आणि असे H2 पण आहेत आणि अमोनिया पण आहेत. मला जरा सांगा, अशा वेळेला मी काय केला? असा एक मुव्हेबल पिस्टन लावलाय असं कन्सिडर करा, मी याला क्लोज केलंय. मी काय करायला स्टार्ट केलं? हळूहळू प्रेशर वाढवायला स्टार्ट केलं. ठीक आहे. हळूहळू काय करायला स्टार्ट केलं? प्रेशर इन्क्रीज करायला स्टार्ट केलं. तर प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूमवर काय चेंज होतं? पटकन बोला. व्हॉल्यूम. प्रेशर वाढवलं की काय होतं? इन्क्रीज होतं का डिक्रीज होतं? कोण सांगेल? प्रेशर वाढवलं की व्हॉल्यूम, करेक्ट, बरोबर. बॉयल्स लॉ माहिती आहे ना सर्वांना? हा. व्हॉल्यूम काय होतं? डिक्रीज होतो. नीट आहे का गाईज? आपण जर रिॲक्शनला इक्विलिब्रियमला असताना, ऍट इक्विलिब्रियम आपण काय केलं? प्रेशर जर वाढवलं, प्रेशर वाढवला की व्हॉल्यूम काय होतं? डिक्रीज होतो, राईट? व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यानंतर जे, नीट ऐका, व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यानंतर हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे सुरुवातीला इक्विलिब्रियम कंडिशनला जो काही त्यांना व्हॉल्यूम अवेलेबल होता, नीट ऐका हा गाईज, इथं जेवढे पण अमोनिया, नायट्रोजन, हायड्रोजनचे मॉलिक्युल्स आहेत, इनिशियली जेवढा व्हॉल्यूम त्यांना अवेलेबल होता त्याच्यामध्ये ते व्यवस्थित काय होते? व्यवस्थित आपली आपली जागा धरून ते काय होत होते? मूव्ह होत होते, राईट? त्यांना भरपूर व्हॉल्यूम मिळत होता. पण आता व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला? की मॉलिक्युल्सना काय व्हावं लागलं? त्या अकॉर्डिंग ऍडजस्ट व्हावं लागलं, बरोबर आहे? मॉलिक्युल्सना स्पेसच्या अकॉर्डिंग ऍडजस्ट व्हावं लागलं. मग रिॲक्शनच्या लक्षात आलं की बाबा माझ्यावर प्रेशर वाढवलं जातंय आणि माझा व्हॉल्यूम डिक्रीज केला जातोय, मला अवेलेबल व्हॉल्यूम डिक्रीज केला जातोय. तर ह्याचा अर्थ मला काय केलं पाहिजे? मला अशा डिरेक्शन मध्ये गेलं पाहिजे की जिथे नंबर ऑफ मोल्स काय होतील? डिक्रीज होतील. ठीक आहे. इथं आता गर्दी झालेली आहे, वेगवेगळे मॉलिक्युल्स भरपूर इथं भरलेले आहेत कमी जागेमध्ये. आता मला काय केलं पाहिजे? अशा डिरेक्शन मध्ये गेलं पाहिजे जिथे नंबर ऑफ मोल्स काय होतील? कमी होतील आणि अप्लाय केलेला स्ट्रेस जो आहे तो काय झाला पाहिजे? काय होईल? रिलीव्ह होईल. असा विचार करून रिॲक्शन अशा डिरेक्शन मध्ये जाणार जिथे नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते काय होतील? कमी होतील. मग तो प्रॉडक्ट असू दे किंवा रिॲक्टंट असू दे. याच्या लक्षात मग कसं? याचा अर्थ काय आहे बघा, नीट सांगते, नीट लक्ष द्या. प्रेशर जर आपण वाढवलं, ठीक आहे, एका शब्दात नीट सांगते ऐका, प्रेशर जर वाढवलं तर रिॲक्शन अशा डिरेक्शन मध्ये जाणार जिकडे नंबर ऑफ मोल्स कमी होत आहेत. ठीक आहे. तर बाळांनो मला जरा सांगा, रिॲक्टंट साईडला नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 1 + 3 किती आहेत? 4 आहेत. हे दिसतंय सगळ्यांना? 1 मोल + 3 मोल, 4 मोल आहेत आणि या बाजूला 2 मोल आहेत. मग मला जरा सांगा की रिॲक्शन कोणत्या डिरेक्शन मध्ये जाणार? फॉरवर्ड की बॅकवर्ड? प्रेशर वाढवलंय, माझ्या रिॲक्शनला लक्षात आलेली आहे की मला आता व्हॉल्यूम जो आहे तो अवेलेबल कमी झालेला आहे, म्हणजे नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम जे आहेत ते वाढले. नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम वाढले. प्रत्येकाला आता कमी कमी जागा मिळाली आहे, त्यामुळे नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम वाढले. येते लक्षात? मग आता ते कमी करण्यासाठी रिॲक्शन अशा डिरेक्शन मध्ये जाणार. नीट ऐका, नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम वाढलेत म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढलंय असं रिॲक्शनला काय होतो? भास होतो. आणि रिॲक्शन काय करते? तर कॉन्सन्ट्रेशन कमी करण्याच्या नादात, तिथली गर्दी कमी करण्याच्या नादात अशा डिरेक्शन मध्ये जाणार जिकडे नंबर ऑफ मोल्स काय होत आहेत? कमी होत आहेत. ठीक आहे. आपण रिॲक्शनला चीट करायला लागलोय थोडक्यात. अंडरस्टूड? तर रिॲक्शन विल गो इन विच डिरेक्शन? वेअर द नंबर ऑफ मोल्स आर गोइंग टू डिक्रीज.
इट विल गोइंग फॉरवर्ड डिरेक्शन इन दिस रिॲक्शन. क्लिअर आहे? येस, व्हेरी गुड एव्हरीवन. बरेच जण रिप्लाय करतायत. हे सगळ्यांना लक्षात आलं? क्लिअर? मी तुम्हाला येस, व्हेरी गुड. आता बरोबर याच्या उलट आपण काय करू शकतो, लिहू शकतो. प्रेशर जर इन्क्रीज केलं एखाद्या रिॲक्शनला इक्विलिब्रियमला असताना, त्यावेळेला रिॲक्शन विल शिफ्ट in the direction where number of moles will decrease. हे लक्षात ठेवायचं. क्लिअर? आणि जर मी प्रेशर कमी केलं, आता उलट हे प्रेशर मी कमी केलं, व्हॉल्यूम वाढवला, समजा रिॲक्शन इथं इक्विलिब्रियमला ही अशी कंडिशन आहे. मी आता प्रेशर काय केलं, कमी केले. प्रेशर काय केलं, कमी केलं. पिस्टन वर मूव्ह केला, पिस्टन वरच्या दिशेने मूव्ह केला, व्हॉल्यूम अवेलेबल झाला बऱ्यापैकी. बरोबर आहे? म्हणजे नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम जे वाढलं होतं ते काय झालं, डिक्रीज झालं. पर युनिट व्हॉल्यूम मध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ द रिएक्टंट और प्रोडक्ट दॅट इज गोइंग टू डिक्रीज, मतलब दॅट इज गोइंग टू डिक्रीज मतलब कॉन्सन्ट्रेशन काय झालंय, डिक्रीज झाले. अंडरस्टूड? नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम डिक्रीज होत आहे, याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालंय असं रिॲक्शनला वाटतं. क्लिअर? मग पुन्हा तो इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश करण्यासाठी, पुन्हा ते प्रेशर मेंटेन करण्यासाठी, सुरुवातीला जेवढं होतं तेवढं प्रेशर पुन्हा मेंटेन करण्यासाठी रिॲक्शन अशा डिरेक्शन मध्ये जाणार जिथे नंबर ऑफ मोल्स काय होतील, वाढतील. आणि त्यावेळेला जेवढं प्रेशर होतं तेवढं पुन्हा काय होईल, क्रिएट होईल. म्हणजे नंबर ऑफ मोल्स वाढवण्याच्या डिरेक्शन मध्ये, बॅकवर्ड मध्ये रिॲक्शन काय होणार, शिफ्ट होणार. या बाबतीत मी तर फॉरवर्ड बॅकवर्ड का नाही लिहित आहे, जसं टेम्परेचर सारखं फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असं का नाही मेन्शन केलं, बिकॉज रिॲक्शन काय नेहमीच असं ह्या बाजूला नेहमीच जास्त मोल, ह्या बाजूला कमी मोल असं नाही असतात ना. क्लिअर? कळतं मी काय म्हणतेय? रिॲक्शन वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, ज्याच्यामध्ये रिॲक्टंटचे मोल जास्त कमी असू शकतात, प्रोडक्टचे मोल जास्त असू शकतात, असंही असू शकतं. अंडरस्टूड? पण मी इथे लिहिताना काय लिहितेय, प्रेशर जर वाढवलं आपण, प्रेशर जर रिॲक्शनवर वाढवलं तर मोल्स जिकडे कमी होतील तिकडे रिॲक्शन जाणार, आणि प्रेशर जर आपण कमी केलं तर मोल्स जिथे वाढतील त्या डिरेक्शन मध्ये रिॲक्शन जाणार. क्लिअर? क्लिअर? आय होप इट इज क्लिअर. बोला पटकन. क्लिअर आहे? प्रेशर कमी केलं की काय होतं? हा, ओके श्रवण, आय एम गोइंग टू टेल अगेन. व्हेरी गुड जोया. ओके, बघा, हे बघा, पुन्हा लिहिते. प्रेशर जर कमी केलं, श्रवण बघा, प्रेशर जर कमी केलं तर व्हॉल्यूम वाढला, व्हॉल्यूम वाढल्यानंतर नंबर ऑफ मोल्स जे आहेत, व्हॉल्यूम वाढलाय तर नंबर ऑफ मोल्स जे आहेत जे सुरुवातीला होते त्यांना व्हॉल्यूम जास्त अवेलेबल झाला, प्रेशर डिक्रीज झाले, तर ते प्रेशर मेंटेन करण्यासाठी पुन्हा इथे आणखीन थोडे मॉलिक्युल्स आले पाहिजेत ना. इथे मॉलिक्युल्स आणखीन काय झाले पाहिजेत, तयार झाले पाहिजेत, म्हणजे नंबर ऑफ मोल्स काय झाले पाहिजेत, वाढले पाहिजेत. अंडरस्टूड? क्लिअर आहे? सुरुवातीला ही कंडिशन अशी होती, आता इकडे व्हॉल्यूम अवेलेबल झालाय भरपूर, मग त्या रिॲक्शनला काय वाटतं की आपलं प्रेशर डिक्रीज व्हायला लागलंय, आपल्यावरचा स्ट्रेस आहे तो प्रेशर डिक्रीज झालाय याचा अर्थ. कळतंय? मग ते प्रेशर पुन्हा मेंटेन करण्यासाठी रिॲक्शन अशा डिरेक्शन मध्ये जाते जिथे नंबर ऑफ मोल्स काय होतील, वाढतील, आणि इक्विलिब्रियम टाइमचं प्रेशर काय होईल, पुन्हा मेंटेन होईल. अंडरस्टूड? तर नंबर ऑफ मोल्स वाढवण्याच्या डिरेक्शन मध्ये रिॲक्शन जाणार, आणि या बाबतीत आपण म्हणतो रिॲक्शन बॅकवर्ड मध्ये जाणार. क्लिअर? तर आय होप हे क्लिअर आहे. प्रेशर जर आपण डिक्रीज केलं तर रिॲक्शन विल शिफ्ट इन द डिरेक्शन where number of moles of the reactant and product, or reactant or product, number of moles of reactant or product will increase. ठीक आहे? इथं बघा, नंबर ऑफ मोल्स डिक्रीज होण्याच्या डिरेक्शन मध्ये रिॲक्शन जाणार, आणि इथे नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज होण्याच्या डिरेक्शन मध्ये रिॲक्शन जाणार. श्रवण, क्लिअर आहे का? बोला. हे क्लिअर आहे आता? पुन्हा लक्षात आलं का? क्लिअर आहे? हा श्रवण, मी काय म्हणतीये, तोच इक्विलिब्रियम पॉइंट राहत नाही. इक्विलिब्रियम काय होतो, शिफ्ट होतो.
येते लक्षात? एकाच डिरेक्शन मध्ये चालली आहे दिसतंय, पण पुन्हा अशा पद्धतीनं रिॲक्शन मेंटेन होते की ज्या वेळेला त्यावेळेला काय होतील, कॉन्सन्ट्रेशन काय राहतील, कॉन्स्टंट राहतील. तेच कॉन्सन्ट्रेशन किंवा तोच इक्विलिब्रियम पुन्हा अचीव होईल असं सांगता येत नाही. येते लक्षात मी काय म्हणतेय? कळतंय? आता समजा मी प्रेशर काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे. ठीक आहे, प्रेशर वाढवलं. प्रेशर वाढवल्यानंतर रिॲक्शनला काय वाटलं की आपल्याला जो अवेलेबल व्हॉल्यूम आहे तो काय व्हायला लागला, आता कमी व्हायला लागलाय. मग कमी व्हायला लागला याचा अर्थ रिॲक्शन काय करते, घाईघाईनी अमोनिया बनवायला स्टार्ट करते. अमोनिया का बनवायला स्टार्ट करते? कारण तिकडे नंबर ऑफ मोल्स काय होत आहेत, कमी होत आहेत. येतंय लक्षात मी काय म्हणतेय? म्हणजे आपण काय करायला लागलोय, मला इक्विलिब्रियम नकोय, रिॲक्शनला इक्विलिब्रियम पाहिजे. श्रवण कळतंय? आपल्याला इक्विलिब्रियम नकोय, मला अमोनिया पाहिजे, मला प्रॉडक्ट पाहिजे माझा. तुमच्या रिॲक्शन मध्ये इक्विलिब्रियम मध्ये काय होतंय त्याच्याशी आय डोंट केअर. अंडरस्टूड? तर रिॲक्शन स्वतःचा इक्विलिब्रियम अचीव्ह करण्याचा प्रयत्न करते, पण मी प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणणार आणि मला हव्या त्या डिरेक्शन मध्ये रिॲक्शनला फसवून काय करणार, प्रोसीड करण्याचा प्रयत्न करणार. दॅट इज ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. अंडरस्टूड? हे लक्षात आलं? श्रवण काय म्हणाले मी, कळलं का? येस, अंडरस्टूड. हा, व्हेरी गुड. रिॲक्शनच्या इक्विलिब्रियमवर आपण काय करत असतो, त्याला चीट करून स्ट्रेस अप्लाय करतो आणि आपल्याला हव्या त्या डिरेक्शन मध्ये त्याला प्रोसीड करतो. हे कुठं होतं, इंडस्ट्रियल लेवलला होतं. हे इक्विलिब्रियम जर मला हवाच होता तर मी डिस्टर्ब कशाला करायचा? समजतंय श्रवण मी काय म्हणतेय? इक्विलिब्रियम जर मला हवाच होता तर मी डिस्टर्ब करेन कशाला ना. मला या डिरेक्शन मध्ये जायला हवी आहे रिॲक्शन, तर मी ह्याच्यामध्ये असं काहीतरी चेंज करणार की रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार. अंडरस्टूड? क्लिअर आहे? क्लिअर आहे आता इथपर्यंत? काय डाऊट? बोला पटकन गाईज. हा थर्ड होता पॉइंट आपला. क्लिअर आहे इथपर्यंत? काय डाऊट? येस, व्हेरी गुड एव्हरीवन. गॉट इट? येस. सो ह्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या एनसीईआरटी बुक मध्ये पण व्यवस्थित आहेतच. प्लस बोर्डच्या बुक मध्ये पण छान दिलेत, काही प्रॉब्लेम नाहीये. एक एक्झाम्पल विचारते. आता जे आपण डिस्कशन केलं प्रेशर रिलेटेड, ठीक आहे, मी समराईज करते बघा. प्रेशर जर आपण वाढवला तर नंबर ऑफ मोल्स डिक्रीज जिकडे होतील, नंबर ऑफ मोल्स डिक्रीज जिकडे होतील तिकडे रिॲक्शन जाते. आणि प्रेशर जर कमी केला तर नंबर ऑफ मोल्स इन्क्रीज जिकडे होतील तिकडे रिॲक्शन जाते. आता मला सांगा, एक रिॲक्शन आहे H2 plus I2 gives twice HI. ही रिॲक्शन आहे. What will be the effect of pressure? What will be the effect of pressure on this reaction? रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाणार का रिव्हर्स मध्ये येणार? बोला काय होणार? का रिॲक्शन कुठल्याही डिरेक्शन मध्ये जाणार नाही? व्हेरी गुड वरदा, क्या बात आहे. आयुष करेक्ट आहे. आयुष तुम्हाला जे म्हणायचं आहे ते क्या बात आहे भक्ती. व्हेरी गुड. श्रवण चुकतंय, श्रवण चुकतंय. प्रतीक्षा करेक्ट आहे. हे बघा श्रवण, नीट ऐका. या बाजूच्या नंबर ऑफ मोल्स चेक करा श्रवण. इकडे 1 मोल हायड्रोजन आहे, 1 मोल आयोडीन आहे. ह्या बाजूला 2 मोल आहेत. ठीक आहे, रिॲक्टंट 2 मोल आहेत आणि प्रॉडक्ट पण किती मोल आहेत? 2 मोल आहेत. राईट. मी रिॲक्शनवर जर प्रेशर स्ट्रेस काही अप्लाय केलं तरी दोन्हीकडे गेल्यानंतर, इकडे जरी गेली रिॲक्शन तरी 2 मोलच आहे, इकडे आली तरी 2 मोलच क्रिएट व्हायला लागले. येतं लक्षात? त्यामुळे प्रेशरचा नो इफेक्ट in this type of reaction, no effect of pressure is going to be there at equilibrium आपण म्हणणार. क्लिअर आहे श्रवण? क्लिअर आहे? बोला, हे क्लिअर आहे? आता समजलं का? येस. बाकीचे जे लोक आहेत त्यांच्या लक्षात आलंय का? ओके. सो गाईज, आतापर्यंत आपण जे जे डिस्कशन केलं नीट ऐका. अकॉर्डिंग टू ली चॅटलियर्स प्रिन्सिपल, रिॲक्शन स्वतःला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करणार, पण प्रत्येक वेळी आपण रिॲक्शनवर काय करायला लागलोय? स्ट्रेस अप्लाय करायला लागलोय की जेणेकरून रिॲक्शन आपल्या इच्छित डिरेक्शन मध्ये गेली पाहिजे. आपलं काम काढून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत असा त्याचा अर्थ आहे. समजतंय?
पण रिॲक्शन कुठल्या प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग विचार करत असती? ली चॅटलियर्स प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंग. याच्या लक्षात लास्टवाला जो राहिलाय तो पॉइंट आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तिथे आपला केमिकल इक्विलिब्रियम संपतोय. काही एक्झाम्पल्स आपण घेऊ उद्याच्या लेक्चरमध्ये आणखीन, जेणेकरून हा पॉइंट तुम्हाला व्यवस्थित कळेल. ठीक आहे. देन विल स्टार्ट इन टुमॉरोज लेक्चर इंट्रोडक्शन टू आयनिक इक्विलिब्रियम. ठीक आहे गाईज, क्लिअर? सो आज आपण इथे थांबतोय. आय होप हे समजलेलं असेल. थँक्यू व्हेरी मच.